नमस्कार. पुढारी ऑनलाईन दीपोत्सव या कार्यक्रमामध्ये मी भाग्यश्री जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करते. दिवाळीनिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी बोलवत आहोत आणि त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत अशीच एक गुणी अभिनेत्री आहे जिचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. सिनेसृष्टीमध्ये कोणताही वारसा नसताना कामाप्रती असलेली श्रद्धा आणि काम पूर्णत्वास नेण्यासाठी करावी लागणारी मेहनत या तिच्या स्वभावामुळे आज तिने सिनेसृष्टीमध्ये एक तिचं अस्तित्व निर्माण केलं. ती अभिनेत्री आहे, ती दिग्दर्शिका आहे, ती गायिका आहे, ती नृत्यांगना आहे, ती उत्तम सूत्रसंचालिका आहे. अशी गुणी आणि गोड अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आपल्यासोबत आहे. मृण्मयी, खूप खूप स्वागत. नाटकापासूनचा तुझा प्रवास आज आम्ही उलगडणार आहोत. काय वाटतंय, अभिनयाकडे कशी वळाली? अभिनयाकडे एकदम मला आज खूप छान वाटतंय. आपण दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांबरोबर मला गप्पा मारता येत आहेत आणि पुण्यामध्ये येऊन घराच्या शेजारी असं सगळेच म्हणूया प्लस पॉइंट असं मला घरी आल्यासारखं वाटतंय. मुळात ऍक्च्युली वारसा नव्हताच असं नाहीये, कारण आजी आजोबा माझे म्हणजे आईचे आई बाबा सोलापूरच्या नाट्याराधना नाट्य संस्थेचे तेव्हा त्यांच्या काळातले लीड होते, हिरोईन होते. आणि आईने सुद्धा नंतर बऱ्याच राज्यनाट्यांमध्ये वगैरे तिला इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून बाबा ट्रेकर असल्यामुळे त्यांच्याबरोबर फिरायची खूप संधी मिळाली. म्हणजे हिमाचल असेल, जंगल पालथी घातली. आणि त्या दोघांनी फॉर्च्युनेटली आई आणि बाबांनी, म्हणजे बाबांना माहितीच नसायचं मी कितवीत ते सुद्धा त्यांना कधी कधी माहिती नसायचं. असे आहे तिकडे त्यांचा एक किस्सा आपण नंतर पण त्यांचंही मुळात लायकिंग आहे. त्यांच्या लहानपणापासून अभ्यास हे नसल्यामुळे त्यांना माहिती होतं की अभ्यासाशिवाय सुद्धा माणूस खूप मोठी काहीतरी वेगळं चांगलं करू शकतो. त्यामुळे दोघांनी कधी असे मार्काडवाली छडी हातात नाही घेतली. पण कधी माझा डान्स क्लास मला बुडवू दिला नाही, गाण्याचा क्लास बुडवू दिला नाही. शाळेमध्ये शाळेचं खूप मोठं मला पाठिंबा मिळाला. रेणुका स्वरूप शाळेची विद्यार्थिनी आहे. 6वी मध्ये असल्यापासून माझं दप्तर बघून ते प्रेझेंटी लावायचं, कारण मी दप्तर टाकायचे आणि प्रार्थना आम्ही गायचो. प्रार्थनेच्या मुली होतो आम्ही. प्रार्थना झाली की गायन वादन हॉलमध्ये आम्ही तालमीसाठी पळायचो. मग नाटक, समूह गीत, डान्समध्ये असायचे मी आणि शाळेचा आमचा ऑर्केस्ट्रा असायचा. या सगळ्याच्या तालमी आमच्या सुरू व्हायच्या. सेम कॉलेजमध्ये सेम झालं. भयंकर सपोर्ट सगळ्या स्टाफचा, सगळ्या मॅमचा, सरांचा. भयंकर प्रेम. म्हणजे कित्येक ओरल्स ज्या एक्झाम असतात त्याला एक्सटर्नल एक्झामर समोर सुद्धा आम्हाला डायलॉग म्हणून दाखव आणि जा, आणि मग 20 पैकी 18 वगैरे मार्क दिलेले. इतकं आम्हाला जपलं, नर्चर केलं शाळेने आणि कॉलेजने. सगळ्या TY मध्ये तर आम्ही अख्खं धुतलं होतं. म्हणजे पोपटी चौकट आणि फिरोदियामध्ये आणखीन एक बिटवीन द लाईन्स नावाचं नाटक केलं होतं. सर्व करंडक, म्हणजे जेवढ्या पुण्यामध्ये स्पर्धा होतात सगळीकडे करंडक होते, सगळीकडे अभिनय प्रथम, दिग्दर्शन प्रथम. आणि त्या स्पर्धा बघणारे हेच सगळे श्रीरंग गोडबोले किंवा विजय काका होते, केंकरे काका होते, आय थिंक हो, हेच सगळेजण जज म्हणून पण होते. बक्षीस समारंभांना सुद्धा हीच सगळी माणसं असतात ना जनरली. तर मग करंडक मिळालेलं असल्यामुळे नाटक त्यांच्यासमोर सादर व्हायचं पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे. पोपटी चौकट हे तुझं पहिलं नाटक आणि हो, त्या नाटकापासूनच तुझा हा प्रवास सुरू. ऍक्च्युली पहिलं नाटक माझं अगदी म्हणजे खरं बघायला मी 11वी मध्ये असल्यापासूनच. कॉलेजमध्ये मला तेव्हा ऍडमिशन नव्हती मिळाली, पण 10वी तो पण एक किस्साच आहे. 10वी मध्ये असं बोर्डाच्या एक्झामच्या 15 दिवस आधी मी कटक वरून आले होते डान्स कॉम्पिटिशन करून, आणि मी त्यातच होते, प्रिलिम बुडवून गेले होते मी. तर 20 दिवस आधी मी आले आणि पुढचे 5 दिवस मी अशी हवेत तरंगत होते की किती मस्त आम्ही कसं कटक फिरून आलो वगैरे वगैरे वगैरे. आणि आई बाबांचं धाबत दणाणलं होतं. सो एकदा झालं की माझे आजोबा आणि आई असे हात बीत जोडून माझ्यामुळे रडली की तू आता अभ्यास केला नाहीस तर कसे तुला खूप घाणेरडे मार्क मिळतील आणि
असं ते मला समजावत होते. तेवढ्यात बाबा असे तरा आतून चिडून बाहेर आले आणि बोटं बिटं दाखवून, तुझ्यासाठी मी 1 रुपयाचं डोनेशन भरणार नाहीये. तुला जे काही करायचं ते स्वतः खिडकीवरती कर, नाहीतर भांडण कॉलेजमध्ये ऍडमिशन. म्हणलं चिल. किती किती लागतात एसपी कॉलेजमध्ये? 75% ना कॉमर्सला. मी पाडीन तेवढे मार्क आणि मी 80% मिळवले. सो मी अशी कॉन्फिडंट की आर्ट सर्कल खूप चांगलं होतं एसपीचं. सगळ्यात उत्तम आर्ट सर्कल होतं म्हणून एसपी कॉलेज. बाकी काही नाही, म्हणजे स्टाफ आणि हे सगळं बघून नव्हते मी ते घेत. आणि तर कॉलेजमध्ये ऍडमिशन होण्याच्या आधी आर्ट सर्कलमध्ये मी गेले होते आणि मी सांगितलं होतं की मला इतके टक्के, त्यामुळे काही कारणच नाहीये मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही म्हणून. 75 ला क्लोज होतं, सिम्पल. आणि 10वी सुरू झाल्या. सो प्रबोधनकार ठाकरे नावाचा तेव्हा एक करंडक होता 2003 मध्ये. तो 1च वर्ष ऍक्च्युली झाला आणि नंतर काही परत त्यांनी तो स्पर्धा आयोजित नाही केली. तर चुहे नावाचा केदार आठवले, माहिती असेल म्हणजे, आता त्याचा छान मोठा स्टुडिओ पुण्यामध्ये. तर त्यांनी नाटक बसवलं होतं चुहे म्हणून आणि त्यात मला सगळ्यात पहिल्यांदा अभिनय प्रथम मिळाला होता. सो तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली. मग तिथून पुढची 5 वर्ष मी कॉलेजची हिरोईन होते. सगळ्या नाटकांमध्ये हिरोईन म्हणून काम केलं होतं. आणि टीवाय मध्ये मात्र मी डिरेक्ट पण केलं. सो त्याच्यामुळे टीवायचं वर्ष खूप गाजलं. तो अनुभव कसा होता? सुपर. म्हणजे मला आजही जर का परत मला जर असं विचारलं की तुला तुझ्या कुठल्या आयुष्याच्या कालावधीमध्ये परत जायला आवडेल किंवा तिकडेच राहायला आवडेल कायमची, तर मी माझ्या टीवायचं उदाहरण देते. आणि तेव्हा जो कॉन्फिडन्स, तेव्हाची जो आनंद म्हणूया मी अनुभवला किंवा जे मी जगले किंवा शिकले, त्याच्यानंतर 10 वर्षांची गॅप गेली मध्ये या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी तेवढी खुश नव्हते. ते मन फकीरा जेव्हा सुरू झाला माझा, ते प्रोजेक्ट ऑन झालं, तेव्हा मी परत टीवाय मध्ये गेल्याचा अनुभव मला आला होता. तेव्हा खुश होते. नाटकातून तू सिरियलकडे वळाली. कुंकू ही तुझी खूप लोकप्रिय मालिका ठरली आणि त्या मालिकेने तुला एक ओळख दिली वेगळी. महाराष्ट्राच्या घराघरात जानकी पोचली. तर त्या मालिकेविषयी कुंकूच्या आधी अग्निहोत्र म्हणून मालिका होती. तेच जे पोपटी चौकट बघून श्रीरंग काकांनी पाहिलं आणि सिद्धार्थ आणि मी एकत्र ऑडिशन दिली होती अग्निहोत्रासाठी आणि सिलेक्ट झालो. आणि आम्ही जसे कॉलेजला एकत्र जायचो तसे 2 व्हीलर वरती बसून आम्ही शूटिंगला एकत्र जायला लागलो. इतकं साधं सरळ सोपं होतं. मुंडव्याला शूट असायचं. तर ते सुरू झालं. त्या मालिकेला 6 महिने झाले आणि मला कॅम्प्स क्लब मधून म्हणजे राकेश सारंगांच्या प्रोडक्शन हाऊस मधून फोन आला. आणि तेव्हा पुण्याचं ना आपलं कल्चर वेगळं आहे. म्हणजे आपण आणि तेव्हा काय, मी हे जवळजवळ 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतेय. तेव्हा आमच्यासाठी कमर्शियल प्रोफेशनल वगैरे असे अग्निहोत्रच्या वेळेला काही व्याख्याच नव्हत्या. म्हणजे आम्ही तिकडे जाऊन क्रिकेट खेळतोय, बरं तिकडे जाऊन भांडून, मी एमकॉम ला ऍडमिशन घेतली होती कारण FY मध्ये, सॉरी मला नंतर पण नाटकात काम करायचं होतं कॉलेजच्या. तर असं सगळं चालू होतं आमचं. त्यामुळे सिरियसनेस टुवर्ड्स युअर करिअर वगैरे हे वय नव्हतं आणि सगळं ऐकतं चालू झालं होतं. स्ट्रगल वगैरे असं फोटो घेऊन फिरतोय वगैरे असं काहीच करायला लागलं नव्हतं. सो मला फोन आला त्यांचा आणि माझं असं आलं होतं आणि मी तशीही फोन अटेंड करणे आणि रिव्हर्ट बॅक ह्या गोष्टी माझ्या स्वभावातला तो दोष आहे. मी विसरते. ब्लँक ऑफ इंडिया म्हणजे येऊन जातं आणि मग मी तद्दन विसरून जाते डोक्यातून की अरे आपल्याला, आणि कधीतरी 20 वगैरे दिवसांनी मला आठवतं की तो एक फोन आपल्याला करायचा होता. पण तर आणि त्यावेळी म्हटलं की नाही, माझी डेली सोप चालू आहे तर मी काही आता नाही म्हणजे येणार दुसऱ्यासाठी, मुंबईत कोण काम करेल असं पण तेव्हा होतं, कोण सोडायचं. तर असे त्यांचे काही फोन येऊन गेले. मी काही फार लक्ष नाही दिलं त्या गोष्टीकडे. आणि नंतर आमचा ना एक प्रोडक्शन मधला असिस्टंट होता, प्रवीण नाव होतं त्याचं. तर एकदा सहज आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि त्याला म्हटलं अरे ते असं असं कॅम्प्स क्लब मधून फोन आला होता, पण मी काही लक्ष नाही दिलं. कशाला ना एक सुरू येतं. तो म्हटलं तू वेळी आहेस का, तू जाऊन निदान ऑडिशन तरी दे, तू कर नको करू पण ऍटलीस्ट तू काय काम करते किंवा एक जा, माणसांची ओळख होईल. आणि असं म्हटलं करू का फोन त्यांना, कारण मी केलाच नाहीये महिनाभर. तर तो म्हटलं आत्ता फोन कर. फोन केला मी आणि संगीता ताईने फोन उचलला. म्हटलं असं असं बोलते आणि मला फोन, आणि ती म्हटली अगं काय मुलगी आहेस तू, आत्ता आम्ही सकाळी दुसऱ्या मुलीला फायनल केलाय.
आत्ता म्हणजे लिटरली आता मी म्हणलं हा मग ठीक आहे आता काय नाहीच ना म्हणजे म्हणून मी म्हटलं ठीक आहे चालेल. ती म्हटली नाही तू ये, तू उद्याच्या उद्या निघ तिकडून ये आणि ऑडिशन दे पहिल्यांदा. मी म्हटलं ठीक आहे. मी दुसऱ्या दिवशी गेले, मोडला गेले, ऑडिशन दिली आणि परत आले आणि परत त्यांचा काही 5-6 दिवस मला फोन नाही. मी म्हटलं की काही नाही झालं. 5 दिवसांनी फोन आला त्यांचा आणि ते म्हणले परवापासून शूट आहे. म्हणलं हा मला मारून टाकतील इकडे, परवापासून कसं शूट करू मी, कारण सिरियल चालू आहे. मग पळता भुई माझी थोडी आणि मग मी रंगा काकाला सांगितलं की अशी अशी दुसरी सिरियल मी करतेय. आणि आज जेव्हा मी त्या गोष्टीकडे मागे वळून बघते तेव्हा मला कळतं की किती अनप्रोफेशनल होतं माझं वागणं. की आधी मी त्याला विचारणं अपेक्षित होतं की असं असं जाऊ का ऑडिशनला, हे करू का ते करू का, पण केवळ त्याची बॅकग्राऊंडच नव्हती. म्हणजे तेव्हा आम्ही इतके आणि तिकडे आमच्या बरोबर वागणं सुद्धा इतकं असं लिटरली काकासारखं आणि भाचीसारखं असं ते सगळं असल्यामुळे सो तेव्हा त्यांनी मला दाखवलं नाही किंवा तो मला ओरडला नाही. त्यांनी मला सपोर्ट केला आणि इव्हन चॅनल पण तेव्हा सरप्राइझिंगली उभं राहिलं पाठीमागे. ते म्हणते की ठीक आहे तू कर, 2 सिरियल दोन्हीकडे लीड करत होते मी आणि असं नाही की सो आता मी तो विचारही नाही करणार. मी कुंकू करायला लागल्यानंतर मग मला ऑनेस्टली जाणीव झाली की प्रोफेशनल जग काय असतं, कमिटमेंट्स म्हणजे काय असतात. तर इथे माझं महिन्याला ती स्टार्टकास्ट इतकी मोठी होती आणि दॅट वॉज अनदर रिझन की मी म्हटलं की मी दुसरी सिरियल करते. कारण अग्निहोत्रमध्ये माझं महिन्यातून 4च दिवस काम असायचं, 5च दिवस काम असायचं जरी हिरोईन होते. फोकस कारण त्याचे खूप वेगवेगळ्या लोकांवरती होते म्हणून मी अग्निहोत्री तसं मराठी सिरियल मधलं माइलस्टोन असं ठरलं. प्रचंड मराठीतले आता जे नामवंत कलाकार आहेत ते त्यावेळी बहुतेक आता हे सगळे त्यावेळी होते. तर अग्निहोत्राबद्दल तुम्हाला काही आठवणी असं काही सांगता येतील? खूप आठवणी आहेत अग्निहोत्राच्या. एकतर सेटवरती आम्ही सगळ्यात लहान आणि खरंच वयाने लहान होतो. नुकतं कॉलेज संपलं होतं आमचं आणि आम्ही डायरेक्ट सुरू तर भयंकर लाड व्हायचे. आम्हाला रोज सकाळी 6:30 वाजता सेटवरती बोलवायचं आणि आमचा रात्री 10 वाजता वगैरे पहिला शॉट लागायचा. मग दिवसभर आम्ही चकाट्या पिटत बसलेलो असायचो किंवा क्रिकेट किंवा सिद्धू आणि मी 3-4 वर्ष कॉलेजमध्ये एकत्र नाटक केली. तर तिकडे आमच्या मारामाऱ्या, भांडणं, रडारडी हे सोडवण्यातच त्या प्रोड्युसरचा आणि दिग्दर्शकाचा वेळ जायचा. कारण निम्मा वेळ आमचं तेच चालू असायचं. तर त्यामुळे मला अग्निहोत्र करत असताना मला कधी वाटलंच नाही की आपण सिरियल करतोय किंवा असं काही काम करतोय. आणि तेव्हा सवय अशी होती कॉलेजमध्ये पहाटे 7 वाजता माझं डान्स क्लास म्हणजे रियाज सुरू व्हायचा मनीषा त्यांकडे. 7 ते 11 रियाज असायचा, 12 ते 11:30 ते 3:30-4 पर्यंत नाटकाची तालीम असायची, 4 ते 8 क्लासवरती रियाज असायचा आणि 8 नंतर रात्री 2:30-3 पर्यंत कधी यायचे म्हणजे नाटकाची तालीम असायची. त्यामुळे ती सवय होती बॉडीला की वाटेल तेव्हा झोपायचं, वाटेल ते खायचं आणि तरी आपली बॉडी साथ देते म्हणजे आजारी बिजारी पडत नाही. त्यामुळे ते सगळं झालं. तर असं आमचं रुटीन होतं. आणि एकच वर्ष चालली ना ती सिरियल, म्हणजे एका वर्षात त्यांनी छान ती आवडती घेतली. नाहीतर मग ओरडाओरडा सुरू झाला असता की काय पाणी घालताय. ती खूप छान वेळेत संपवली त्यांनी. पुण्यामधून डायरेक्ट मुंबईला जाऊन कुंकूसाठी शूट करणं, तो अनुभव कसा होता? तो डेडली होता. कारण मला जेव्हा मी शिफ्ट होत होते मुंबईला तेव्हा याचंच कुंकूचंच आमचं बोरमध्ये शूटिंग सुरू झालं होतं. 6-7 दिवस आम्ही बोरमध्ये राहिलो आणि बोरमध्ये खरंच चिमणीच्या आकाराचे डास आहेत. म्हणजे एवढे डास आहेत, एवढा साईज असतो एका डासाचा. आणि मला तिकडे डेंग्यू झाला आणि मी ऍडमिट झाले होते वगैरे वगैरे वगैरे. लकीली तेव्हा कुंकू ऑन एअर नव्हती पण त्यामुळे त्यांनी रिलीज थोडासा पुश केला आणि आजारी असतानाच मग मी गेले म्हणजे मुंबईला. मग पहिले काही दिवस मुंबईच्या वातावरणाबरोबर जुळवून घेणं आणि मुळात गर्दी आणि तिकडचं दमणंच वेगळं असतं मुंबईतलं. पुण्यामध्ये कितीही काम केलं तरी दमल्यासारखं नाही वाटत. पुष्कळ काय माहिती नाही काय ते होतं आतमध्ये. पण मुंबईमध्ये भयंकर दमणं आणि पहिले काही वर्ष म्हणजे 5-6 वर्ष वेड्यासारखे कष्ट. ड्राईव्ह करा, त्यातून जेव्हा एकापेक्षा एक सुरू झालं होतं तेव्हा तर मला आठवतच नाही. मी 5 महिने झोप म्हणजे काय मला माहिती नव्हतं इतकं. म्हणजे बोरिवलीवरून जुहू पर्यंतचा माझा रोजचा प्रवास होता. 12 तास शूट करून त्याच्यानंतर 4 तास डान्स रिहर्सल करून परत बोरिवली 11 तास.
सतत ताप आलेला असायचा, गुडघ्याची इंजुरी झाली होती, असं खूप काय 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 होतं. मुंबईमध्ये इट वॉज डिफिकल्ट. म्हणजे अग्निहोत्री आणि कुंकूमध्ये अनेक अभिनेत्यांबरोबर किंवा अभिनेत्रींबरोबर तू काम केलंयस, म्हणजे तुझ्यापेक्षा सिनियर लोकांसोबत तू काम केलं, त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं? प्रत्येक गोष्ट म्हणजे फार लाईट कुठून घ्यायचा, म्हणजे समोरचा माणूस जर का आता कोणी आला आणि इकडे उभं राहिला तर तो आपला लाईट कापतोय की नाही, मग तो लाईट कापत असेल तर आपण कसं ते काय म्हणूया तिथपासून पॉझेस काय घ्यायचे. कारण भूज सगळे जण होते, मोहन जोशी होते, इलाताई होत्या, सुहास मावशी होती, शरद दादा होता, यू नेम द ग्रेट ऍक्टर इन मराठी आणि ही वॉज देअर. असं ते सगळं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे सुहास मावशी तर नंतर कुंकूमध्ये पण होती आणि काय लाड केलेत तिने. म्हणजे तिने जेवढं केलंय माझं तेवढं क्वचितच. इव्हन सुनील दादाने सुद्धा आणि शरद दादाने सुद्धा माझ्यासाठी. सुनील दादा कुंकूच्या सेटवरती काय ठेपले आवडतात म्हणून कोणी नाश्ता आणायचा आणि त्यांना माहिती होतं ना काळजी घेणारं कोणी नाही, त्यामुळे जेवणाचा डबा एक जण आणायचा. सुहास मावशीला माहिती मला दाणे लागतात आणि मग बाकीच्यांना लागत नाही म्हणून मग माझ्यासाठी वेगळी दाण्याची खिचडी, बाकीच्यांसाठी मग वाटाणे हिला चालत नाहीत म्हणून अगं तुझ्यासाठी हे काढून ठेवलंय, बाकीच्यांना हा एक डबा आणलाय वगैरे. इथपासून ते खूप लाडावलं मला या इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी. लाडोबा होते, खूप खूप केलं. इनिशियली मंगेश म्हणून आमचा कंठाळे म्हणून जो आमचा डिरेक्टर होता, कुंकूचं शूट सुरू झालं तेव्हा की दरवेळेला कुठे बोरिवलीला जायचं आणि काय करायचं. आणि मग मध्ये काही काळाकरता माझ्याकडे घर नव्हतं, घर शोधलं भाड्याने. मी ह्या सगळ्यांकडे राहिलीये, म्हणून त्यांनी वाटून घेतलं होतं मला आणि तेच ठरवायचे हा हे 5 दिवस मी माझ्याकडे येईल, त्या 5 दिवसानंतर ती तुझ्याकडे येईल. आणखी एक पूजा नावाची शरद पोंक्षांच्या बायकोचं काम करायची इनिशियली, ती होती. तिच्या घरी मी काही दिवस राहिले होते. तर हे मराठी इंडस्ट्रीला लिटरली एक कुटुंब आणि ते बोलण्यापुरतं नाही मर्यादित. आजही ते तसंच आहे की अडीअडचणीला म्हणजे केवळ सांगावं की हा प्रॉब्लेम आहे आणि सगळेजण एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात. इतकं ते थिक बॉन्डिंग आहे ना, जे क्वचित इतरत्र कुठेही पाहायला मिळतं. आणि त्याला कारणही असं आहे की सगळ्यांनी म्हणजे कोणीच असा वारसा घेऊन नाही आलं या इंडस्ट्रीमध्ये. प्रत्येकाने स्वतःचं शून्यापासून सुरुवात केलेली असल्यामुळे आय एम ब्लेस्ड म्हणजे इतक्या सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर ना. तू अगोदर चित्रपटांमध्ये पण काम केलंय, एका बॉलिवूड चित्रपटामध्ये तू काम केलं आणि नंतर ना सिरियलकडे वळाली. असं का वाटलं चित्रपटाकडून सिरियलकडे यावं? मी ऍक्च्युली आतापर्यंत असं प्लॅन करून कुठलीच गोष्ट केली नाही. केवळ मालिका नंतर करायची थांबवली होती कुंकू नंतर. कारण मला तो पहिली वर्ष खूप मजा येते कुठल्याही मालिकेमध्ये, कारण ट्रॅक तुमच्याबरोबर ग्रो होत असतो. जसं लहानाचं मोठं होताना जे फिलिंग येतं, पण आफ्टर अ पॉइंट एकदा नुसत्याच रिस्पॉन्सिबिलिटी असल्या की बोरच होतं ना. म्हणजे जसं की एकदा तुम्ही आता तिकडे काम करायला लागलात की मग आता इथेच, कारण काय सिक्युरिटी आणि ह्या, तर तसंच आहे मालिकेचं. आफ्टर अ पॉइंट तो जॉब म्हणजे माझ्यासाठी वैयक्तिक मी म्हणते, बाकी खूप जण खूप आनंदाने ती गोष्ट करतात आणि आय एन्व्ही देम की ते मला त्यांच्याकडून शिकायला आवडेल की एवढं छान एकच कॅरेक्टर 5-5 वर्ष 6-6 वर्ष करणारे सुद्धा लोक आहेत आणि आनंद मिळतो त्यांना. पण माझ्यासाठी त्या सिक्युरिटीपेक्षा सुद्धा थोडीशी जास्त वेगवेगळ्या भूमिकांची भूक जास्त होती. त्यामुळे मग मी सिरियल न करण्याचा डिसिजन घेतला. कारण हिंदीत मला नंतर कुंकू नंतर पुढची 2 वर्ष ऑलमोस्ट दर दिवशी एक फोन कॉल यायचा आणि भयंकर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचा ते की, आणि पैसे आणि सगळंच खूप जास्त होतं. पण सेम रिझन की मला इतकं अडकल्यासारखं झालं होतं की श्वास घ्यायलाच वेळ नाही, वेगळं काहीच करायला. पण सिरियल मधून आपण घराघरात पोहोचतो, कारण रोजचं रुटीन असतं. रोजच्या सिरियल म्हटली की प्रत्येक मराठी माणूस असेल, कोणताही माणूस असेल, तो बघतो. मग परत सिरियलकडे वळण्याचा काही आता मी खरं तर माझा एक खूप चांगला मित्र, तर मी त्यांची नावं नाही घेत कारण ऑलरेडी ती सिरियल दुसरे जण करतात, आणि मला त्यांनी स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि तो आमचं असं खूप चाललं होतं की करू का, आणि मी अशी टेम्पटेशनच्या अशा लास्ट ह्याच्यापर्यंत होते. पण तेच झालं की परत मी म्हटलं की नाही, तो वेळ जो सराव द्यायला लागतो सिरियलला तो आता मला नाहीये म्हणजे माझ्याकडे. कारण सिनेमे लाईन अप आहेत,
परत मला स्वतःचं लिखाण आणि दिग्दर्शन जर का करायचं असेल तर सो मी ऑनेस्टली घराघरामधल्या पोचून जी प्रसिद्धी मिळते त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं जाणून बुजून निवडलं की रोज नाही दिसणार मी, पण जेव्हा बघायचं आहे तेव्हा थिएटरमध्ये मात्र नक्की या माणसांची पावलं वळतील. आणि सिनेमे नशिबाने माझ्या वाट्याला असे आले की जे खूपच छान गाजले, म्हणजे कट्यार असेल, सम्राट असेल, फर्जंद, फत्ते शिकस्त असेल आणि मोकळा श्वास तो तर रोजच असतो जवळजवळ झीला. त्यामुळे माझं ते टेन्शन त्या सिनेमाने काढून टाकलं. घराघरात कशी पोहोचणार तो नंबरवर आहे. आत्ताच तो TR3 ला मोकळा श्वास 1 नंबरवरती आहे. त्यामुळे आता हे रंगभूमी झाली, तर रंगभूमी नंतर तू 2008 मध्ये हिंदी सिनेमा दिला. हो. आणि हिंदी सिनेमा नंतर तू मराठी चित्रपटांकडे जे वळली हो. ते कंटिन्युअस मराठी चित्रपट केले. हो. तर हिंदीकडे पहिला चान्स कसा मिळाला आणि हिंदीतनं मराठीत आल्यानंतर परत हिंदीकडे बघितलं का नाही किंवा काय, आणि नंतर मराठी चित्रपट हेच आपण आपलं करिअर असं ठरवलं का? 2-3 प्रश्न आहेत. हो, ऍक्च्युली मी FY मध्ये होते जेव्हा त्या हिंदी चित्रपटाचा चान्स मिळाला होता मला. तो पण भयंकर फनी इन्सिडेंट होता की थ्रू ऑडिशन, म्हणजे मी प्रेरणा पारखी म्हणून प्रतीक पारखी नावाचा आमचा एक मित्र आहे, तर त्याची बहीण एक छोटीशी शॉर्ट फिल्म बनवत होती आणि त्याच्यात मी काहीतरी एवढंसं काम केलं होतं. त्याच्यामध्ये एक असोसिएट डिरेक्टर जो होता तर तो वन ऑफ द क्रू मेंबर्स होता. हमने नाशिकल्या मिलिंद उक्याने तो डिरेक्ट केला होता. तर तिकडे तो होता आणि मग त्यांनी ऑडिशनसाठी बोलवून घेतलं आणि मग ते म्हणजे ऑडिशन थ्रूच फायनल झालं. एक ऑडिशन झाली, मग महिन्याभराने पुढची झाली आणि मी घरी नाचत नाचत आले होते. मला तो दिवस क्लिअरली आठवतोय. आई आमटी बनवत होती, बाबा बसून जेवत होते आणि मी आले आणि म्हटले मला तो सिनेमा मिळाला आणि बाबा म्हटले वा, असं म्हणून त्यांनी पुढचा घास घेतला आणि आई म्हटली मस्त मस्त. हे काय, ही काय सेलिब्रेशनची पद्धत आहे, वाढणी मस्त वगैरे. तर मी म्हटली अगं आम्हाला अपेक्षितच होतं हे वगैरे. तर ती अशी माणसं आहेत ही 2 जण की अपेक्षितच होतं ह्याच्यावरती सगळे ते परतवून लावतात. काही गिफ्ट बिफ्ट पण काही नसतं, आनंद काही ऋण्मयीच्या बाबांना 1 मिनिट आपण या बोलायला लावू. विवेक देशपांडे, नमस्कार. बोला, तुम्ही काहीतरी आता त्यांची ऋण्मयीने जी आठवण सांगितली, का तुझी तशी रिएक्शन होती? एवढी नाही काय, अगदी लहानपणापासून बघतोय ती जे करायला जाते ना, ती करताना ती त्याच्यात सक्सेस घेऊन ते माहितीच होतं. आणि जेव्हा रोज सक्सेस घरात येतं तेव्हा त्याची किंमत राहत नाही. पहिला होता पण त्या रिकॉल व्हायला फार वेळ लागला होता. आलीस का, मिळाले का सिनेमा, ठीक आहे. तिथे सुद्धा कुंकूचा तो तिचा किस्सा फार त्यांनी सांगितलेला तो वेगळा होता. तिथे त्यांनी जो बराच वेळेला त्यांनी हे दिलेलंच नव्हतं रिस्पॉन्स. शेवटी प्रतिभा म्हणजे हिच्या आईनी तिला सांगितलं की अगं गधडे तिथे जाऊन निदान बघून तरी हे काय आहे ते. तेव्हा ती त्या मला असं वाटतं त्या ह्याला गेलेली आहे, ऑडिशनला गेलेली आहे. नाही तर ती सिरियल निसटली असती तिच्या हातातनं. आणि कुंकूनी खरं म्हणलं काही जरी असलं तरी कुंकूनी तिला सगळ्या घराघरात पोहोचवलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचं सगळं तिचं काम सोपं होतं. आणि अजूनही मी कुंकू म्हणजे मी रिग्रेट केलं असं आयुष्यभर कुंकू मी केली नसती तर. कारण कुंकू संपायच्या आता म्हणजे टू गो बॅक टू द क्वेश्चन की मुळात तर तो सिनेमा असाच मिळाला हिंदी. त्याच्यानंतर तो सिनेमा झाल्यानंतर मी आणि सिद्धार्थ इतके आम्ही लहान होतो, तिथे पण मी आणि सिद्धार्थच होतो त्या सिनेमामध्ये. आम्ही विसरूनही गेलो होतो की आपण आयुष्यात असा काही हिंदी सिनेमा वगैरे केलाय. आणि कुठलीच गोष्ट प्लॅन करून मी कधीच केली नाही. मी आत्ता गोष्टी प्लॅन करून करते. म्हणजे लिटरली आत्ताची काही वर्ष की मी नकार द्यायला शिकले आणि हे आणि ते. सो TY मध्ये पोपटी चौकट आणि हे सगळं तिकडचा हेच वेगळा होता ना, ती ऊर्जाच वेगळी होती. आणि TY संपल्या विचार करण्याच्या म्हणजे कॉलेज संपायच्या, कॉलेज परीक्षा म्हणजे संपली आणि दुसऱ्या दिवशीपासून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं. त्यामुळे तिथेही विचार करायला काही वेळ नव्हता मिळाला. सो पहिलं काम संपायच्या दुसरं काम होतं. कुंकू संपायच्या माझ्याकडे कुंकू नंतरची पुढची 3 वर्ष मी रोज सिनेमाचं शूट करत होते, रोज. कारण ते संपायच्या पुढचे 7 ते 8 सिनेमे हातामध्ये रेडी होते. सो म्हणजे असंच ते सुरू होतं. ते गेली आय गेस 5 वर्षांपूर्वी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये असा पॅच आला 1 वर्षभराचा की जिथे मी वर्षाला फक्त 2 ते 3 सिनेमे केले आणि फार काही बाकी केलं नाही.
कारण त्याच्यानंतर तर म्हणजे मन फकीर आणि हे सगळं सुरू झालं. सो 2 वर्ष त्याच्यात गेली. सो प्लॅन करून नाही. आणि हिंदीकडे न वळण्याचं मुख्य कारण असं होतं की हिंदीमध्ये मला जसं मराठीमध्ये मी स्वतःचा प्रोफाईल कधी कोणाला फॉरवर्ड केला नव्हता, तसंच हिंदीमध्ये सुद्धा मला करायचं नव्हतं. आणि मराठीमध्ये तुम्ही जर का, मला असं वाटतं म्हणजे जे आईनीच आणि बाबांनी मला सांगितलंय की तुमचं नाणं जर का खरं असेल तर मग ते वाचतं. आणि मला काही तसं हिरोईन म्हणून नाव कमवण्याची मराठीमध्ये सुद्धा मला म्हणजे माझा तो मेन फोकस नाही राहिला की फक्त लीड म्हणूनच आपण काम करावं. पण मला कॅरेक्टर रोल करण्यामध्ये, रादर अवघड रोल करण्यामध्ये जास्त मजा वाटते. सो हिंदीमध्ये त्या हिरोईनच्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात तर मी तशी अजिबात नाही. आणि मला खूप कंटाळा येतो. म्हणजे मला फोटोशूट असेल किंवा म्हणजे शूटिंगला गेलेलं असेल तर मला माझ्या जो बॉय बरोबर घेऊन जातो त्याला मी फोन करून सांगायला विसरते की आपलं उद्या शूटिंग. पण लक्षातच येत नाही आपल्या बरोबर एक बॉय आहे म्हणून. तर इतकं नादात राहायची सवय आहे. आणि मग ते तुमचे काय प्रोफाईल आणि मग त्या खूप सारे ऑडिशन आणि दिवसाला 2 ऑडिशन. म्हणून मराठी चित्रपट हेच करिअर ठरवलं नाही, मी हिंदीमध्ये गेली आता. त्याचा आता एक न्यूज थोड्या दिवसामध्ये फुटेल. पण ते पण खूप म्हणजे कसं झालं की ते समोरून आलं, मी ऑडिशन दिली. आणि आता कसं हिंदीतून सुद्धा जे मला कॉल येतात ते खूप चांगल्या रोलसाठी येतात. सो मला तिकडे स्ट्रगल नाही करायला लागला. आणि हिंदी इंडस्ट्री मराठी इंडस्ट्रीपेक्षा खूप वेगाने वाढते. ती अशा अर्थाने वाढतीये म्हणजे कशा अर्थाने, आज आयुष्मान खुराना आणि हे जे सगळं राजकुमार राव ही जी मंडळी आहेत त्यांनी खूप सुंदर मार्केट तयार केलं. फक्त कमर्शियल तर ते काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त नॉनसेन्स कमर्शियल सिनेमे बनत होते हिंदीमध्ये, जे करण्यामध्ये मला अजिबात रस नव्हता. मी एक सिनेमा सोडला पण आहे कारण कचकड्याची भावली म्हणून मी का वावरू, जर का तुम्हाला आनंदच नाही. आणि पैसे हा माझा कधीच मुद्दा नव्हता काम करण्याचा, की पैसे कमवण्यासाठी काम करू, कारण काही फार लागतच नाही. म्हणजे खरंच 50,000मध्ये माझं छान चालतं. मग मी कशासाठी एवढी जीव तोडू गोष्टींसाठी. कारण मला नाहीच. म्हणजे मी दरवेळेला माझ्या बरोबर 10 जण फिरतायत वगैरे, मी कधीच तशा पद्धतीने प्रोफाईल बनवणारही नाही. मला नकोच येते. जितका व्याप वाढतो तितकं आपल्याला सांभाळायला अवघड जातं. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळाली. हा, ते मला कायम करायचं होतं. सो टीवाय नंतर मी वाटच बघत होते की तुम्हाला विचारायचं नाही हा प्रश्न होते. तर 10 वर्ष मी वाट बघत होते. मी कोणाला असिस्ट केलं नाही. पण पोपटी चौकट नंतर मला काय नाही करायचं होतं. तर मन फकीराची स्क्रिप्ट 5 वर्ष आधी माझी लिहून रेडी होती. म्हणजेच योग्य वेळेची वाट बघत होती. पण ना हे मी आयुष्यभर करेन. डिरेक्शन इज समथिंग आय रिअली एन्जॉय. ते हॅरी पॉटर तुम्ही पाहिलंय, वाचलंय मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये एक हुक्रक्स नावाची एक टर्म आहे. म्हणजे असं की कसं राक्षसाच्या गोष्टीमध्ये जीव पोपटात पण दिव्यामध्ये पण असं तो राक्षस स्वतःचा जीव की तो मरतच नाही त्याच्यामुळे राक्षस. तर तसं त्या डिरेक्शन मध्ये मला असं जाणवतं की असा एक जीव म्युझिक मध्ये पण, कोरिओग्राफी मध्ये पण, सेट मध्ये पण, हे पण असं सगळीकडे तो विभागलेला असतो. त्याच्यामुळे मरतच नाही ना, त्याच्यामुळे जिवंतच राहायला होतं. सो ते मला भयंकर आवडतं. ते चालू राहील. म्हणजे दोन्ही ऑप्शन ओपन आहेत आता, हिंदी मराठी चित्रपट हे दोन्ही ऑप्शन ओपन आहेत. तर आता रंगभूमीकडे म्हणजे तू सुरुवात केली ती पुरुषोत्तम पासून. रंगभूमी आणि चित्रपट नंतर डेली सोप दूरचित्रवाणीचे हे टीव्हीवरचे डेली सोप, रंगभूमी, चित्रपट या तिन्ही माध्यमांकडे तू कसं बघते? एक तर त्या तिन्ही माध्यमांपैकी कुठलं माध्यम तुला जास्त भावतं दुसरं, आणि तुला असं सगळीकडे जरी पोपटाचा म्हणजे जीव असला तरी सर्वाधिक जीव कशात की ज्यामध्ये आपल्याला रमायला होईल आणि आपण रमू असं वाटतं, अशा तिन्ही पातळ्यांवरचं. ऍक्च्युली तिन्ही माध्यमांमध्ये मजा प्रत्येक माध्यमाची खूप वेगळी आहे. म्हणजे नाटकाची प्रयोगापेक्षा त्याची तालमीची जी मजा आहे त्याच्यामध्ये तो एक वेगळाच आनंद असतो. सो प्रायोगिक नाटकासाठी परत ते गणित वेळेवरती थोडं जास्त
येऊन थांबलं माझ्यासाठी प्रायोगिक नाटकांच्या वेळेला सुद्धा, की ते फुल टाइम देऊन करण्याची गोष्ट आहे. आणि सो मला लिमिटेड म्हणजे प्रायोगिक नाटक करायला जास्त आवडेल आता रादर दॅन कमर्शियल थिएटर, की ज्याच्यावरती माझ्यावरती प्रोड्युसर अवलंबून नसला पाहिजे रिकव्हरीसाठी. सो मी माझं नाटक केलं जिथे लोकांना सुद्धा आनंद मिळेल, मला पण आनंद मिळेल, आणि जे एक नाटक जे जगवलं पाहिजे किंवा त्याची जी ओढणी आहे तर ते मी पूर्ण करू शकेल. मालिकांसाठी पण लागणारा जो वेळ आहे तर लिमिटेड एपिसोडची मालिका मला करायला आवडेल, कारण टीव्हीच्या माध्यमाची तिथे काम करतानाच एक वेगळा अँगल असतो. मला सिनेमा आयुष्यभर करायला आवडेल, कारण मुळात 30 दिवसांमध्ये तुमचं काम संपतं. सो आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स तुम्हाला खूप लिमिटेड काळामध्ये करायचं, तर ते खूप आव्हानात्मक वाटतं मला, की आज तुम्ही काहीतरी वेगळा रोल केलाय आणि पुढच्या एका महिन्यात तुम्हाला आणखीन भयंकरच काहीतरी वेगळा रोल करायचा आहे. तर तुमचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असेल, तुमचं मेंटल ट्रान्सफॉर्मेशन, आणि सिनेमात काम करताना तुम्हाला एम्पथी खूप हवे, तुम्ही माणूस म्हणून पण चांगली होत जातं, कारण इतके एखाद्या भूमिकेचे इतके पदर उलगडून मिळतात. आणि आयुष्यभर मला दिग्दर्शन करायला आवडेल. म्हणजे अशी ती सगळी उत्तर आहे. सो नटसम्राट मधले नानांबरोबर आणि सगळं काम केलं होतं, तर नटसम्राट मधला अनुभव सांगा काय शूटिंग करताना आणि हा सुद्धा, आणि एकंदरीतच तो आता एक संपूर्ण कला एन्जॉय करणं ही तुझी थिंग आहे, की कला आपण आनंद घेणं. हो, तर काय ते त्यात कसं नाना बरोबरच्या एक काम करण्याचा अनुभव आणि एकंदरीत विवांची शिरवाडकरांची हो. ऑल टाइम क्लासिक हो. तो आणण्याचा, म्हणजे रंगभूमीवरचं गाजलेलं नाटक चित्रपट, काय तुझा नटसम्राट विषयीचं अनुभव आणि एकंदरीत? नटसम्राट जेव्हा विचारलं होतं मांजरेकरांनी तेव्हाच मी खूप खुश होते, कारण एकतर एवढ्या मोठ्या कलाकृती बरोबर एक नाटक झालं आणि तो आता एकदाच सिनेमा बनणार होता त्याच्यावर. म्हणजे नटसम्राट मध्ये परत सिनेमा नाही बनणार, तर नाव आपलं जोडलं जाणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि त्यात जेव्हा कळलं की नाना काका सुद्धा आहेत आणि शिरवाडकरांची म्हणजे ते नाटक किरण यज्ञपवीतनी इतकं सुंदर डायलॉग आणि स्क्रीन प्ले लिहिला होता, की म्हणजे आता त्यांची भाषा ते वेगळंच आहे, पण त्यांच्या जवळपास जर का कोणी जाऊ शकत असेल तर पुण्यामधली फार मोठी लेखक मंडळी आहेत की ज्यांच्याकडे तो एक म्हणजे नैसर्गिक देणगी आहे त्यांच्याकडे लेखनाची, त्यांच्यामधून ते शब्द असे पाझरतात लिटरली. तर किरण दादा इज वन ऑफ देम. तर अफलातून लिहिलं होतं आणि ते वाचतानाच मला कळलं होतं की ती भूमिका पण भयंकर ताकदीची आहे आणि त्याची प्लेसमेंट पण फार सुंदर झाली आहे. म्हणजे त्यातला कुठलाही सीन एडिट नाही होणार आहे कारण कट्याच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की खूप काम एडिट झालं होतं. म्हणजे तो ट्रॅकच पूर्ण उडवला गेला होता आणि इट इज पेनफुल. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे फॉर दॅट ऍक्टर इट इज पेनफुल की एवढं झालं असं. तर आणि नाना काका बरोबर काम म्हणजे एकदम मला फॉर्च्युनेटली ना मला कोणाची भीतीच वाटत नाही. कारण बरेचदा असं होतं की या एवढ्या मोठ्यांबरोबर काम करताना ना एक त्याचं दडपण देणार, कारण त्यांची व्यक्तिमत्व फार प्रभावशाली आणि काहीतरी वेगळाच ऑरा असतो त्यांचा. तर मला अजिबात भीती न वाटल्यामुळे कधी कधी असं होतं की एवढ्या मोठ्या ऍक्टर समोर काम करताना त्या ऍक्टरचा दबाव घेऊन काही लोक काम करतात, म्हणजे ते कॅरेक्टर म्हणून नाही काम करू शकत. सो तर ती मला आयुष्यात कधी अशी पोटात घाबरायला झालंय आणि अशी फुलपाखरं उडतायत असं कधी झालं नसल्यामुळे ट्युनिंग एका मिनिटात जमलं होतं. आणि नाना मी तेच म्हटलं की मला ना ते थोडस मी काय म्हणूया त्या बाबतीमध्ये जरा अगोचर नाही, तो शब्द सापडत नाहीये मला, पण लाड करून घेणे हे मला जमत. त्याच्यामुळे नंतर नाना काकांनी सुद्धा पोरगी समजून लाड केलेले आहेत भयंकर. सो खूप छान ट्युनिंग झालं त्यांच्याबरोबर. मेधाताई होती, मेधाताई इंडस्ट्रीचीच आई आहे, मांजरेकरांची बायको. म्हणजे ती आपोआपच काळजी घेणं हे तिच्या स्वभावातच आहे, तिला त्याच्यासाठी वेगळं नाही करायला लागत. जो माणूस समोर येईल त्याची ती आई बनलेली असते. सो आणि काही सीन्स मध्ये काम विक्रम काका होते,
सो त्यांच्याबरोबर पर्वणी होती, तो अख्खा सिनेमाचा प्रत्येक दिवस मला आठवतोय. आणि नाना काकांची सगळी रूप सिनेमामध्ये आम्ही पाहिली. भडकलेली, प्रेमळ, वैतागलेली, शांत, अफलातून, असं असं सगळे. म्हणजे त्यांच्या समोर उभं राहायला माणसं घाबरायची बाकीची युनिट मधली. इथे कॅमेरा आहे आणि इथे कोणी उभं राहिलं तर त्यांनी मेलं म्हणून समजा, किंवा काहीतरी भिरकावलं जाणार आहे तुमच्याकडे, एक उभंच राहा, म्हणजे कधी काय येऊन आपटताय आपल्यावरती किंवा कधी बोलणी पडताय. तर खूप तो त्यांचा तो दारूचा सीन होता पार्टीमध्ये, रिहर्सलच नाही केली त्यांनी. आम्ही म्हणजे दादा बघा एकदा करा ना, एकदा करा ना, आम्हाला तुम्ही काय वेळेपणा करणार आहात ते तरी कळू देत नाही. हात काय नाही करणार रिहर्सल. हसून म्हणजे काही काही तुम्ही ते सीन खूप काळजीपूर्वक बघितले ना, तर एक दोन लॉंग शॉट मध्ये मेधाताई आणि मी असे जीवाच्या आकांताने हसू आवरताना आणि आम्ही एकमेकांच्या खांद्यांमध्ये वगैरे अशी डोकी लपवताना ते शॉर्ट्स आहेत, कारण त्यांच्याकडे वेगळे शॉर्टच नव्हते. प्रत्येक शॉर्ट मध्ये आम्ही वेळारखे ते ऍडिशन स्केच सुटले होते ते. आणि दारूचा सीन त्यानेच करा, म्हणजे दारूचा पिऊन आलेले असतात आणि बापरे बापरे त्यांनी त्या दिवशी म्हणजे आम्ही दमलो होतो. आम्ही खट्ट झालं की आम्ही लॉन वरती लोळत हसत होतो. म्हणजे असे अनेक. पण ते नैसर्गिक झाले. किंवा आमचा तो सुद्धा जो सीन होता जेव्हा मी हकलते त्यांना बाहेर, तर माझं असं आलं की मला त्या सीनचा एक तर मला खूप त्रास झाला होता. तो सीन वाचूनच मला भयंकर त्रास झाला होता. आणि जनरली माझ्या बरोबर अशी कुठली गोष्ट राहत नाही, खूपच आत पोचलं असेल तर. त्या सीनचं मला दडपण आलं होतं. 2-3 दिवस आधीपासून मी त्या सीन मध्ये होते की हा आता 3 दिवसांनी तो करायचा आहे असं. त्या सीन साठी मी उभी राहिले. पहिला शॉट असा होता की आम्ही बाहेरून आतमध्ये जातो आणि त्यांची पाठ आहे माझ्याकडे, आणि ते देव वगैरे सगळे गुंडाळत असतात आणि बाहेरून खिडकी होती, मला दिसत होती. तर सरांनी रेडी वगैरे सगळं झालं, क्लॅप आली आणि नाना काकांनी ना काहीतरी असे विचित्र खांदे पाडले. मला इतकं भडभडून आलं ते बघून, म्हणजे मला काही कामच करण्याची गरज पडली नाही. ते आपोआप जे काही झालं ते इतकं नॅचरली झालं आमच्या दोघांकडून. आणि मला जेन्युइनली ढसा रडायला लागलं. आणि तो सीनही जसा तुला पश्चात्तापाने सी धावत गेलेली असते. त्यामुळे मी काय म्हणते की मोठी माणसं असली की आपल्याकडे फक्त रिॲक्शनचं काम असतं, ऍक्टिंग तेच करून घेतात आपल्याकडे. आता रंगभूमी म्हणजे आता तू जे उत्तर दिलं त्याच्यावरून सुद्धा प्रश्न हा की रंगभूमीवर तू कलाकार आहेस, रंगभूमी आणि त्या नाटकांचं तुला हे जाणवत आहे दोन्ही. आता एकतर कट्यार आणि दुसरं नटसम्राट, या दोन्ही नाटकांमध्ये त्या नाटककारांनी मांडलेली जी थीम होती, एक रसिक म्हणून हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे की ही जी थीम होती या थीमला खूप वेगळं आणि काही वेळेला उलट स्वरूप सुद्धा दिलं गेलं कट्यारमध्ये दोन्ही यांचा तो संघर्ष होता, दोन्ही गुरूंचा. तर तो संघर्ष तितका परिणामकारक दाखवला गेला नाही. नटसम्राटमध्ये सुद्धा त्यांची म्हणजे नानाची जी भूमिका आहे बेलवलकरांची, तर बेलवलकर हे ते दोषी नाहीत असं मूळ नाटकात आहे. तर इथं प्रत्येक प्रसंग बघताना त्यांनी चूक केली आहे बेलवलकरांनी असं स्पष्ट होतं. म्हणजे मूळ नाटककाराच्या विचाराचा, त्यांनी मांडलेल्या विचाराच्या विरोधात सिनेमात आलेला आहे. त्यात ऍडिशन करायला हरकत नाही सिनेमाच्या माध्यमासाठी, पण तो विरोधी झालाय असं एक रसिक म्हणून वाटतं. एक कलाकार आणि तू रंगधर्मी आहेस, तर तुला काय वाटतं? ऍक्च्युली मी ऑनेस्टली सांगू का, हा ज्या त्या दिग्दर्शकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे उद्या जर का मी नटसम्राट डिरेक्ट केला असता तर मी या प्रश्नाचं, किंवा कट्यार डिरेक्ट केली असती तर मी या प्रश्नाचं आणखीन समर्पक उत्तर देऊ शकले असते. याचं कारण म्हणजे शेवटी कॅप्टन ऑफ द, म्हणजे तुम्ही एकाच संस्थेतून तो सिनेमा बघू शकता आणि तो म्हणजे दिग्दर्शक. सो मांजरेकरांचं असं म्हणणं होतं, जेवढं मला माहितीये, त्यांचं असं म्हणणं होतं की एकतर नाना काका तिकडे होता, म्हणजे त्या पर्सनॅलिटीला जाणारी सुद्धा गोष्ट, जसं आपल्या लाल्या, म्हणजे आता जो काशीनाथ घाणेकर जो सिनेमा अश्रूंची झाली फुलेवरती, तर सुबोधनी डॉक्टरांचं काम केलं होतं. तर लाल्या भयंकर सुंदर, म्हणजे असं होतं का की घाणेकरांनी सगळेच खूपच छान होते आणि पण तरी सुद्धा त्यांचं तर नाही, त्यांनी आयुष्यात चुका खूप केल्या. सो त्यांना मांजरेकरांना एक माणूस म्हणून
जास्त दाखवायचं होतं की तो पण चुकतो, त्याची पण काय गोष्टी घडतात आणि मग कुठला नट येतोय, काय करतोय, म्हणजे हेच जर का काम श्रीराम लागूंनी केलं असतं नटसम्राट मधलं तर ते ऑल टुगेदर वेगळं वाटलं असतं. हेच काम सो त्यानुसार सुद्धा गोष्टी ऑनेस्टली बदलल्या जातात, ज्या काही वेळेला हाताबाहेरच्या पण असतात, म्हणजे विसंगतही असतात, असू शकतात, खरंच असू शकतात. म्हणजे तर तो कुठल्या चष्म्यातून गोष्टी बघतोय, म्हणजे असं तर त्यांनीच बाई नावाचा सुद्धा सिनेमा केलाच की त्यामध्ये सुद्धा त्याच्यावर सुद्धा कौतुक आणि टीका अशा दोन्ही गोष्टींना प्रचंड प्रमाणात सामोरं जायला लागलं. तर पण ते त्या म्हणजे तो माणूसच त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त योग्य उत्तर देऊ शकेल. आणि नाटकाचे सिनेमे करणं ही ऑनेस्टली भयंकर अवघड गोष्ट आहे, आणि तेही आत्ताच्या काळामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये नाटक आलं असं आणि त्याच्यावरती सिनेमा बनला असता तर कदाचित मेंटॅलिटी आणि हे आता त्यांच्यासाठी कसं आहे, तो बिझनेस म्हणून सुद्धा मेकर्सला विचार करायला लागतो. मूल्य बदलतात, म्हणजे ऍब्सोल्युटली मूल्य बदलतात. त्या काळामध्ये जे छान वाटत असतं ते नॉट नेसेसरी ह्या काळामध्ये तितकं अप्रोप्रिएट ठरेल, संयुक्तिक ठरेल, कारण अवतीभोवतीच्या गोष्टी सुद्धा बदललेल्या असतात. सो ज्यांचं जे आता नटसम्राट किती जणांनी पाहिलं असेल, पुण्याच्या लोकांनी ठीक आहे, पण ज्यांनी खूप पाहिलेलं आहे, पण आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यासाठी, त्यांना टेम्प्ट करण्यासाठी कदाचित त्यांच्या स्वभावांमध्ये काही गोष्टी पेरणं मे बी मांजरेकरांना गरजेचं वाटलं असेल. त्याला थोडंसं, मी फिल्मी हा शब्द नाही वापरणार, पण दुसरा असा अप्रोप्रिएट शब्द नाही आहे आता माझ्याकडे. सो त्या दृष्टीने काही मॉडिफाय त्यांना करावंसं वाटलं असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आजच्या काळामध्ये सिनेमा बनवताना हा प्रश्न संपवताना त्यांना काय वाटत असेल हा वेगळा भाग, तुला रंगजमी म्हणून ते पटलं का? मला ऑनेस्टली पटणं न पटणं, आता मी म्हणजे तेच सांगते की मी नटसम्राट पाहिलं नाही. मी नटसम्राट पाहिलं नाही, मी कट्यार काळजात घुसली नाटक पाहिलं नाही. त्यामुळे ह्या पिढीसाठी आता अनफॉर्च्युनेटली ते जे दाखवतात तेच योग्य आहे. सो मी नाटकं वाचली आहेत, पण वाचनातलं आणि जे ऍक्च्युअल दिसतं, सो तर नाना काकाला याच्यामध्ये क्रिमिनल नाही दाखवत आहेत, त्याची जी ती नटाची म्हणून जी एक बाजू दाखवलेली आहे ते विणकाम असेल, तो जोडकामाचा विषय झाला याच्यामध्ये. सो आणि जो मला असं म्हणणं आहे की ठीक आहे, एक लिबर्टी जी घेतली जाते त्या अंडर ते होऊ शकतं, ते येऊ शकतं की ही गोष्ट मूळ नाटकापेक्षा याच्यामध्ये आम्ही नाट्यमयता आणि रंजक करण्यासाठी काही बदल केलेले आहेत, हे वाक्य देऊन जर का त्यांनी केलं तर मग आपण त्या दिग्दर्शकाचा थॉट म्हणून मी ऍक्सेप्ट करू शकते. पण अगदीच जर का काहीतरी भलतंच दाखवलं गेलं ऑल टुगेदर तर मला कदाचित कमी मजा येईल ती कलाकृती बघताना. पण ते केव्हा, जेव्हा मी आधीची नाटकं पाहिलेली या प्रश्नाचं उत्तर तू बघितल्यानंतर राखून ठेव. ते मी तेव्हा देऊ शकते की अरे असंच का नाही केलं, किंवा बरं झालं बदललं, व्हॉटेवर. ते त्या वेळेचा भाग थोडासा जास्त आहे. तू हिंदी सिनेमाबद्दल बोलली की हिंदी इंडस्ट्री वेगाने बदलते, मराठी इंडस्ट्री तेवढ्या वेगाने बदलत नाही, त्याची काय कारण असू शकतात आणि काय केलं? मला दोन गोष्टी वाटतात की एक म्हणजे मराठीमध्ये खूप उत्तम उत्तम प्रयोग होत आहेत. बदलण्यासाठी मुळात जे लोकांचं ऍप्रिसिएशन लागतं किंवा लोकांनी जी पोचपावती दिली पाहिजे तुम्हाला, तर ती मिळत नाहीये. थिएटर्स आजही ओसाडतात, लोकांना हिंदी जास्त आवडते. आयुष्मान खुराना आणि ते सगळे जे पॅरलल फिल्म मेकर्स आहेत आता हिंदीमध्ये, त्यांचं सुगीचे दिवस चालू आहेत त्यांच्यासाठी लिटरली, की क्वर्क आलेला आहे आणि मराठीमध्ये अजूनही तो ऍक्सेप्ट होतोय का नाही हेच कळत नाहीये. त्यासाठी म्हणजे शोष पडला आता घशामध्ये ओरडून ओरडून की बाबांनो या बघा. आजकाल मराठी लोकांना हे घशाला शोष पडणे वगैरे म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज शोष असे विचारतात मराठी मधले असतो. व्हॉट इज घशाला कोरड गधडे मग काय असतो इकडे असं होतं. कसं करायचं असं झालेलं आहे. तर मराठीमध्ये अजूनही त्यांना असं वाटतं की विनोद म्हणजे स्लॅपस्टिक कॉमेडी चालेल, जे अशोक सराफ परत तेच. उद्या जर आपण त्यांचा एखाद्या सिनेमाचा रिमेक करायचा म्हटला तसाच्या तसा नाही करून चालणार. तुम्हाला काहीतरी बदल करायलाच लागतील. बनवाबनवी आज परत आपण रिमेक करूया, अरे पण ती बनवाबनवी आणि याच्यात ह्या काळाप्रमाणे तुम्हाला काही ना काहीतरी तरी करायलाच लागेल, तर मजा नाही येणार. शेवटी धंदा आहे. ऍट द एंड ऑफ द डे सध्या मराठीचा बिझनेस आहे. कोणी माझं मराठीवरती प्रेम आहे म्हणून मी जर पहिल्यांदा
2.5-3 कोटी रुपये घालेन, बुडल्यानंतर मला दुसऱ्या नवीन पैसे का काय आहे, वसुली कशी करू मी? तरच म्हणून तर इंडस्ट्री म्हणतो ना आपण त्या गोष्टीला. सो अशी सगळी सध्या परिस्थिती चालू आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी सांगावं, म्हणजे समीक्षकांनी लिहिण्यापेक्षा ना लोकांनी भरभरून लिहावं की काय आवडतंय काय नाही आवडतंय, तर कळेल की कशा पद्धतीचे सिनेमे आहेत. मग सध्या असं झालंय की सगळेजण फक्त मॅक्झिमम सिनेमे हे रिवाईव्ह करतात नाटकावरून. बॉलिवूडला तेच चाललंय आता. नाही, बॉलिवूडला नाही तसं चालू. बॉलिवूडला सगळे साऊथचे चित्रपटांचं आता. नाही, ते वेगळं, ते बरोबर आहे. पण सिनेमाचा विषय खूप आजच्या काळातला आहे. म्हणजे स्त्री सारखा सिनेमा बनतोय, क्वीन सारखा सिनेमा बनतोय, आणि दक्षिण इंडस्ट्री ती आपल्यापेक्षा खूप पुढे, ती आपल्या खूप पुढे आहे. त्यांच्याकडे जे सिनेमे बनतात ते काळाला अनुसरून, काय त्यांच्या त्यातली एक नटी आहे, तिने तर मेकअप करणं पण सोडून दिलेलं आहे. मी तिचं नाव विसरले, पण तिने, आणि इतकं ब्युटिफुल, हे असं असलं पाहिजे या मताची मी आहे. मराठी चित्रकर्त्यांचा विषयी आदर राखून प्रश्न आहे की मराठी चित्रसृष्टी ही अजूनही एकंदरीत अभिरुचीच्या बाबतीत, सादरीकरणाच्या बाबतीत, कलेच्या बाबतीत ही बाल्यावस्थेत आहे असं वाटतं का? आणि त्यांनी सुधारलं पाहिजे असं वाटतं का? बदललं पाहिजे असं वाटतं का? याचं थोडंसं संमिश्र उत्तर आहे. याचं कारण म्हणजे जे बदलतात त्यांना बॉक्स ऑफिसवरती यश नाही मिळत. याचं अगदी म्हणजे उदाहरणासकट मी हे बोलू इच्छिते की निपुण धर्माधिकारीचा दप्पा नावाचा एक सिनेमा आला होता. अफलातून म्हणजे अफलातून सिनेमा होता. गणपती, सार्वजनिक गणपती, एक सोसायटी मधला गणपती, याच्या भोवती फिरणारी ती कथा होती. कधी आला कधी गेला कळलं नाही. प्रोड्युसर्स डब्यात गेले. मंगेश जोशी नावाचा, त्याची मी आता पुढची पण फिल्म केली, कारखानिसांची वारी म्हणून होती, टोकियो फिल्म फेस्टिवल मध्ये वगैरे सध्या चालू आहे गाजते. तर मंगेशचा सिनेमा आला होता लेथ जोशी नावाचा. अफलातून सिनेमा, अफलातून. सगळीकडे कुठल्या चित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम, बॉक्स ऑफिस वरती 0. इव्हन हाच स्टिरिओटिपिकल ब्रेक करायचं, हाच मुद्दा होता माझ्या डोक्यामध्ये. मी पर्सनली त्याला अजिबात एंडॉर्स करत नाही. कात टाकून नवीन जळाळी दाखवण्याची गरज आहे विषयांच्या बाबतीमध्ये सुद्धा, प्रेझेंटेशन सगळ्याच बाबतीमध्ये. मन फकीरा तुम्ही पाहिला की नाही मला कल्पना नाही, पण हा प्लीज बघा. सो आजच्या पिढीचा आजचा विषय आहे त्या गोष्टीचा. आता तो लॉकडाऊन मुळे हे झाला, कारण सर्वत्र म्हणजे समीक्षण सगळीचकडे खूप उत्तम आली होती. म्हणजे आदल्या दिवशी मी अशी घाबरून बसले होते की कशा पद्धतीने ऍक्सेप्ट होतोय, कारण विचारांनी बोल्ड सिनेमा आहे. आणि बोल्ड म्हणजे त्या अर्थाचा बोल्ड नाही, पुढारलेल्या विचारांचा सिनेमा असं आपण म्हणूया. तर असे खूप सिनेमे येत आहेत, पण लोक जर का त्याच्याकडे पाठ फिरवणार असतील तर मग पुन्हा त्याच ट्रॅक मध्ये जे दुनियादारी गेला, जो सैराट गेला, तर सैराट एखादाच होऊ शकतो, दुनियादारी एखादीच होऊ शकते. जेव्हा तुम्ही त्याच्या कॉप्या काढायला लागता तेव्हा ते सगळे प्रयत्न बसणारच आहे. तर हे आता तोडायचं कसं, हे विशियस सर्कल तोडायचं कसं, हाच बऱ्याबऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. जे नाही म्हणजे ते कोर्ट सारखा सिनेमा होता, तो काही 4 चौघांसारखा सिनेमा, पण लोकांनी नाही ना पाहिला, नाहीच पाहायला गेलाय. किंवा मराठी कित्येक लोकांचे सिनेमे फेस्टिवल मध्ये जास्त बघितले जातात, राहतात आणि ते कधी कधी रिलीजही होत नाही. अशा वेळेला काय करायचं हा भयंकर मोठा. किंवा आता मावशींच्या सगळ्या फिल्म, सुमित्राताईंची कुठली फिल्म साधी असते, काय सिनेमा आहे, पण सुमित्रा मावशींचे मी तेव्हा म्हणजे बरं वाटेल की जेव्हा सुमित्रा मावशीच्या सिनेमाने 100 कोटीचा बिझनेस पार केलेला आहे. अस्तू सारखा सिनेमा, आता कालच मोहन काका होतेच आमच्या शूटिंगला, बरोबर होते, आम्ही गप्पा मारत होतो. अस्तू झाला, कासव झाला, हे सिनेमे जर का चालणारच नसतील तर आपण त्या मराठी करायलाच कोणी तयार नाहीये, डिस्ट्रीब्युटरच मिळत नाहीये, पीएनए पार्टनरच मिळत नाहीये, मग कसं हे तुटणार मला सांगा. जेव्हा असे सिनेमे एक काहीतरी तरी बिझनेस करून दाखवू शकतील, त्याच्यानंतर काहीतरी एक उभारी मिळेल ना की ओके आपण काहीतरी बदलूया. नाहीतर मी नावं नाही घेणार कुठल्याही सिनेमांची, कारण शेवटी मी त्या फ्रॅटर्निटी मध्ये काम करते, ते सगळे माझे
मित्रमंडळी आहेत, आमची उद्बस आहे, पण म्हणजे दर्जाहीन सिनेमे हे येत राहणार, त्याला काय करणार तुम्ही? म्हणजे व्हॅक्यूम आहे चांगल्या मराठी चित्रपटाचं, एवढं तर म्हणू शकू आता आपण. व्हॅक्यूम नाहीये. खूप चांगले मराठी सिनेमे बनतायत, त्यांना प्रदर्शनासाठी त्यांचे मार्ग ब्लॉकड आहेत. आपण ब्लॉकेज म्हणूया व्हॅक्यूम पेक्षा सुद्धा. खूप इंटेलिजंट, खूप सुंदर पटकथाकार, खूप सुंदर डायलॉग रायटर्स मराठीमध्ये आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमा बनवण्याचं, पण शेवटी ते आजही गणित बजेटवरती येऊन थांबतंय. कारण रिकव्हरीचे सगळे मार्ग खुंटलेले दिसत आहेत आज मराठी चित्रपटाला. आज ॲमेझॉन, नेटफ्लिक्स सारखे प्लॅटफॉर्म मराठी घेत नाहीये. आज सॅटेलाइट वरती थ्रोअवे म्हणजे नवीन घेत नाहीये, म्हणजे जुने आहेत. नेटफ्लिक्सवर जुने मराठी सिनेमे जुने आहेत, पण आता त्यांच्या पण हे वेगळे असतात. तुम्ही तुमच्या त्यांना तासाला जर का 3.5 रुपये जर का मिळणार असतील एखाद्या सिनेमाला, तर कधी रिकव्हरी व्हायची? आज त्यांना सॅटेलाइट मराठीचा नाही, सॅटेलाइट वरती अशी किंमत ऑफर करतायत की लाजेने मान खाली घालून लोक म्हणतील नको, त्यापेक्षा आम्ही नाही देत, मला कोणालाच देत नाही. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बराचसा प्रेक्षक हा ऑनलाईन कडे वळाला. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर अनेक माध्यम असतील. तर जेव्हा आता इथून पुढची इंडस्ट्री सुरू होईल, सिनेमागृह सुरू झालीच आहेत, जेव्हा चित्रपटासाठी नागरिक येतील असं वाटतं का? आता काय माहिती नाही. आता हे कोणालाच या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये, कारण करोनाची भीती खूप मोठी आहे. आणि आता कसं झालंय, कॉन्टेंट म्हणजे या सगळ्यांकडे इतक्या सगळ्या ऑफर्स आहेत की जी परिस्थिती आधी मराठीची थिएटर्स बरोबर फाईट व्हायची, डिस्ट्रीब्युटर्स त्यांच्याकडे 10 हिंदी सिनेमे असायचे आणि ते खूप मोठे शार्क्स आहेत, त्यांच्यासमोर कसा मराठीचा टिकावा, सेम आता OTT-ला झालेलं आहे. हा, याच तुमचं मुद्दा मुख्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेलं आहे की मराठीसाठी आता चित्रपटगृह राखून ठेवणार. मी गेली 10-15 वर्ष प्रत्येक मुख्यमंत्री ऐकतो आहोत. उद्धव ठाकरेंनी परवा दिवशी बोललेले ते मराठीचे आहे असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टीनं चित्रपटगृह मिळालं समजा कमी याच्या किंवा कंपल्शन जसं दक्षिण भारतात आहे, तसं जर झालं तर मराठी चित्रपटाला बरे दिवस येतील का? हो, कदाचित. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक विचित्र मुद्दा असा आहे की इतके कमी किमतीत, चलो एक मराठी सिनेमा बनाते, करू की मराठी सिनेमा, हा एक ते इतक्या कमी पैशांमध्ये आणि सबसिडीसाठी पिक्चर बनवले जातात की ज्याच्यामुळे इतके वाह्यात सिनेमे सुद्धा बनतात मराठीमध्ये. आणि काय झालं तरी एक स्क्रीन जरी राखलेला असला तरी सुद्धा जर का 7-8 सिनेमे रिलीज होत असेल एका आठवड्याला, तर तो एक स्क्रीन तरी पुरेल का? मला वाटतं की काहीतरी एक चाळणी असली पाहिजे किंवा बजेट हाय असली पाहिजेत, पण तो गुंताय, तो भयंकर विचित्र गुंताय. ह्या सगळ्यावरती एकच उपाय म्हणजे जेव्हा लोक थिएटरमध्ये मराठी सिनेमा बघण्यासाठी गर्दी करायला लागतील आणि वेगवेगळे विषय बघण्यासाठी गर्दी करायला लागतील, तेव्हा कदाचित त्या प्रश्नाचा आपण उत्तर शोधू. रसिकांची किंवा प्रेक्षकांची अभिरुची उंचावणे हा पहिला भाग. त्यांना चांगल्या चित्रपटाचा कलास्वाद कसा घ्यावा हे थोडस सांगणे हा दुसरा भाग आहे. आमच्या माध्यमांबरोबरच तुझ्यासारख्या सुजाण रंगकर्मी आधी असलेलीची जबाबदारी सुद्धा आहे असं. हो, आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू मधून हे सांगतच असतो, म्हणजे जेन्युइनली. आणि कसं आहे, तुम्ही ठरवा ना, तुम्ही आणि आणखीन एक मला असं वाटतं की समीक्षणावरती फक्त अवलंबून न राहता तुम्ही स्वतः काहीतरी, कारण खूपच म्हणजे समीक्षणांवर अवलंबून राहत नाही. सॉरी, म्हणजे आमच्या माध्यमाची माफी मागून म्हणतो की समीक्षणांवर लोक, कारण जे समीक्षण खूप दर्जेदार असेल तर ते चित्रपट चालत नाही. ज्या चित्रपटांवर खूप टीका असेल ते चित्रपट चालतात. असंही होतं त्याच्याविषयी. म्हणजे तसं जर का चालणार असेल तर मी म्हणेन की अहो चांगलं लिहू नका बरं. जरी सिनेमा चालणं सध्या जास्त महत्वाचं आहे, कारण तसंच झालेलं आहे, खरंच तसं झालेलं आहे. आणि चॉईसेस मोठ्या, जी सगळी मोठी मंडळी आहे सिनेमासृष्टीमधली, डिस्ट्रीब्युटर्स, त्यांचा चॉईस त्यांनी बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे सोडून थोडंसं तुमच्या ह्याला नृत्य कलाकार म्हणून एक मी अतिशय हे आहे. मध्यंतरी मला फक्त त्या अभिनेत्रीचं नाव माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की सेटवर मुंबईने आम्हाला प्रियाने सांगितलं असेल, प्रिया बापट असेल कदाचित, आणि तिच्याकडनं स्टेप्स घेतल्या होत्या वगैरे. तर तुम्ही प्रश्न संपवतो, नृत्य कलाकार म्हणून तुमचं जे बेस आहे तो, आणि त्याचा तुम्हाला दिग्दर्शनाच्या वेळी आता कितपत उपयोग होईल?
खूप म्हणजे जे मी मगाशी सांगितलं ना की हुकरक्सचं जे उदाहरण दिलं होतं तर काय होतं तुम्ही जितकं असं कॉलेज आणि शाळेमध्ये शिकलेले असाल तसा प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. सो तुम्ही बोलताय ते आंधळी कोशिंबीर या चित्रपटाबद्दल कदाचित आपण बोलत असू कारण तुम्हाला कोणी नाव घेतलं होतं ते माहिती नसल्यामुळे मी एक अंदाज म्हणजे बोलतीये की त्यातलं एक गाणं मी कोरिओग्राफ केलं. सो म्हणून मग प्रिया होती आणि त्याच्यामध्ये सो म्हणून प्रियाच्या प्रियाचं मनात असू शकतं. आलेलं असू शकतं. अदरवाईज मॅम एक प्रश्न होता. 225 चित्रपट आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाने अजून अनुदान दिले. गेल्या 2 वर्षापासून अनुदानाचा प्रश्न मांडला जातोय. कोणी अर्ज करतात आहे, काहींचे 2-2 सिनेमे, 6-6 वर्ष अनुदानाचं हे नाही, नाव काढलं जात नाही. तर काय वाटतं की सरकार याविषयी उदासीन आहे काय? मला काहीच वाटत नाही याच्याबद्दल. म्हणजे काय आता मी तेच बोलले काही लोक अनुदान मिळण्यासाठी सिनेमा काढतात तर ती चाळणी फार चांगली असण्याची गरज आहे अनुदानाची आणि मग अशा प्रत्येक सिनेमाला नाही अनुदान मिळालं पाहिजे या मताची मी आहे. नाहीच दिलं पाहिजे. तो पैसा आणखीन चांगल्या कामासाठी तर जो चापही लागेल ना कॉन्टेंट बघा आणि मग त्या अर्थात कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये अनुदानामध्ये सुद्धा पण तो सरकारी कारभार हा ऍक्च्युली डायरेक्ट त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे कधी देणार ठरवलेलं आहे तर त्या मन फकीरानंतर ना आता पुढे काय तुमचं दिग्दर्शन आम्हाला काही पाहायला मिळेल? मनाचे श्लोक हा दुसरा सिनेमा माझा रेडी आहे आणि असंच एक आत्ताच्या काळातला विषय घेऊन मांडायचा प्रयत्न मी केला. आता तू हे सगळं सांगत असताना लक्षात आलं की लक्षात आलं म्हणजे वाटतंय असं की तू आता जे म्हणतेस की मी स्वतःच मग्न आहे आणि करते आणि अनेक फोन आता बदलली सुधारली म्हणते बदलली बदलली तर ती तर दिग्दर्शनामध्ये आपल्याला खूप गोष्टीचं व्यवधान जे ठेवावं लागतं. तर हा तुझा मूळ स्वमग्न असण्याचा जो स्वभाव आहे तर त्याला आणि दिग्दर्शनाला थोडस मुरड घालावी लागत नाही का? दिग्दर्शनाला हे सगळं सांभाळणं कसं करते? दिग्दर्शनाला सांभाळायलाच लागत नाही ना. फोन स्विच ऑफ करून ठेवून द्यायचा. ते झालं म्हणजे सगळी व्यवधानं असणं या पण सगळ्या ते जमतं मला नावड ही मुळात मेकअप करणे बिरणे अशा गोष्टींची आहे. तयार व्हायला लागतंय चांगले कपडे घालायचे. दिग्दर्शनाला ट्रॅक पॅन्ट घालून मेकअप काही नाही कुणाला फोन नाही करायचा काही नाही जाऊन सेटवरती पोहोचायचं आणि ते ती जी मग्नता आहे ना ती मला तिथे भयंकर उपयोगी तंद्री लागल्यासारखं तुमचं काम चालू असतं म्हणजे वेळ काळाचं भान नसतं. सो व्हॉट एल्स म्हणजे आणि त्याचे धडे कुठे घेतले का पाहून पाहून हे जे सगळे या एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली ना मांजरेकर असेल चंद्रकांत कुलकर्णी आहेत किंवा सुबोध होता बरेच जण म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकाबरोबर काम करून झालंय किंवा म्हणजे दिग्दर्शनाखाली नाही पण मग सचिन सर होते नाना काका सारखी माणसं असतील तर यांचा सहवास इटसेल्फ इज म्हणजे ते सगळेजण वेगवेगळ्या प्रकारच्या चालत्या बोलत्या शाळा आहेत. सो त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबर राहून आणि आय डोंट नो पण मला असं वाटतं की नॅचरली सुद्धा ते यायला लागतं कारण म्हणजे ते इतर तुमच्यामध्ये असतं किंवा नसतं तर ते तुम्ही सिनेमा बघून ठरवा. भाग्यश्री तुझ्या प्रश्नांकडे तुझ्या शेवटचे प्रश्न जे आहेत शेवटचे काय रॅपिड तर ते त्यापूर्वी एक शेवटचं मत तुझी एक अशी आयुष्यातली महत्वाकांक्षा म्हणण्यापेक्षा स्वप्न आपल्या कलेच्या क्षेत्रातलं काय आहे? मला वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे बनवत राहायचे आणि मला एवढंच वाटतं की असं काही माझं स्वप्न नाहीये कारण माझं लहानपणापासून हेच स्वप्न होतं. मी वेगळं काही बनायचा असा विचारच कधी केला नव्हता त्याच्यामुळे ते ऑलरेडी मी माझ्या स्वप्नामध्ये राहतेय पण माझ्याकडून मी वयाच्या 80-90व्या वर्षीपर्यंत काम करू शकले पाहिजे आणि दर्जेदार भूमिका माझ्याकडे आल्या पाहिजेत आणि दर्जेदार सिनेमाची निर्मिती मी करू शकले पाहिजे. दॅट्स माय ओनली ड्रीम. कारण असं एक कुठलं तरी असेल ना तर मग ते अचीव्ह केल्यानंतर पुढे काय प्रश्न पडू शकतो. त्यामुळे माझं असं काहीच स्वप्न नाही. मला काम करत राहायचंय आयुष्यभर एवढंच माझं स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होणार ते आयुष्याच्या शेवटीच गेले तरी झालं तर पूर्ण होईल अदरवाईज नाही. एक थोडा वेगळा प्रश्न होता. तुम्ही ह्या इंडस्ट्रीत आला खूप खुश आहात पण जर ह्या इंडस्ट्रीत आला नसता तर कुठल्या क्षेत्रात असता किंवा कुठल्या क्षेत्रात जायला आवडलं असतं?
बापरे, मी ज्या वेगळ्या क्षेत्रात गेले त्याची वाट लावली होती नक्की. कारण मला याच्यापेक्षा वेगळं काहीही येत नाही. खरंच काही येत नाही कधी असा मला. विचारही केला नाही की आपण नाही, विचारच नाही. म्हणजे काही काही मी खरंच विचार नाही केला. हे सगळं इतकं नॅचरली घडलंय माझ्या बरोबर. लहानपणी आपण कोण डॉक्टर व्हायचं कोणी डॉक्टर म्हणजे वगैरे तर मला पेशंटनी बहुतेक फारच झाला होता पेशंटचा. असं पण नाही, मला हेच करायचं होतं. मी कथक मध्ये असते. या क्षेत्रामध्ये नसेल तर मी डान्स मध्ये काहीतरी केलं असतं. डान्स मध्ये नसेल तर मी गाण्यात काहीतरी केलं असतं. पण मी या क्षेत्रामध्ये असते एवढं मात्र अगदी नक्की. ह्याच्या पलीकडे मी काहीच करू नसते शकले. शिकवलं जे ठरवलं म्हणजे ज्याच्यात आवड होते कमी त्यातच- लोकांना हा, ते ते- मिळतं. पण मी त्या बाबतीमध्ये मी म्हणते आय एम फॉर्च्युनेट. म्हणजे मी लकी आहे. अदरवाईज ह्याच्यापेक्षा वेगळी मी काहीच असू नाही शकत. लकीच असू शकते एवढं. प्रॉपर तू पुण्याची आणि आता लग्नानंतर मुंबईला शिफ्ट झाली. आता मुंबईमध्ये रमली आहे का? आणि आता जे मुंबईचे विषयी जे मायनस पॉईंट सांगत होते मुलं. म्हणजे मी खुलाम सगळ्यांना सांगते, गर्दी बिर्दी सगळंच आहे. पण सध्या मी तिकडूनच त्यांनाच हलवण्याचा प्रयत्न. मोठा गट आहे. हो, मी आमचं पण किती छान यापासूनची सुरुवात केलेली आहे. ताई बाबा दिवाळीला इकडे येत आहेत आणि त्यांना मी म्हणलं आता आलात ना 10-12 दिवस पुण्यात राहा. ते भक्तीला हो, पण ते डन आहे त्यांच्याकडून. ते म्हटलं तर ते राहणार आहेत इथे. ते मस्त एन्जॉय करतील 10 दिवस. आणि स्वप्नीलजी होतात सगळीच. आता 4 वर्ष मी करते काय, हळूहळू आता तेच सुरू आहे पाठीमागे. शहराची पुढची दिवाळी पुण्यात होऊ शकते हो, साहेब. हो, परत. या कार्यक्रमाची लिंक पहिली मी त्यांना पाठवतो. आपण रॅपिड फायर घेऊया. ओके. कोणती सिरियल जास्त जवळची वाटते आणि जास्त आवडली? अग्निहोत्री की कुंकू? शपथ असा आहे रॅपिड फायर. दोन्ही. नाही एक ऑप्शन हा विचार मी अशी नेत्यांसारखी नाही का उत्तर कोणाच्याच भावना आय थिंक कुंकू. कारण तरी आयुष्य बदलवलं. म्हणजे अग्निहोत्र करताना फार मजा आली, पण कुंकू टायटल रोल असं कुंकू. सर्वात जवळची मैत्रीण कोण? आई प्रतिभा की गौरी? आई म्हणजे कोणतं शहर जास्त आवडतंय, पुणे की मुंबई? कोणत्या अभिनेत्याबरोबर पुन्हा काम करायला आवडेल? सुनील बर्वे की चिन्मय? चिन्मय बरोबर आय एम शुअर मी परत काम करणार आहे. सो सुनील बर्वे. कारण माहिती नाही आता परत कधी. कुंकू तर घडणार नाही, पण कोणता दिग्दर्शक जास्त आवडतो? महेश मांजरेकर की महेश कोठारे? महेश मांजरेकर. आणि कोणतं माध्यम जास्त आवडेल? नाटक की चित्रपट? सध्या चित्रपट. धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आमच्या या दीपोत्सव कार्यक्रमासाठी आलीस आणि दिलखुलास गप्पा मारल्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम मनमोकळेपणाने दिलं. म्हणजे आम्ही जी पडद्यावर मृण्मयी बघतो ती मृण्मयी वेगळी आणि ही मृण्मयी वेगळी आहे. एकदमच वेगळी आहे. धन्यवाद. चांगल्या अर्थाने असेल कारण आतापर्यंत फॉर्च्युनेटली थोडं कौतुक वाटायला आलंय पडद्यावरती. तर ती वेगळी आहे, ही वेगळी आहे. एक चांगलाच आहे. पण खूप खूप धन्यवाद. Thank you. वेळात वेळ काढून आलीस आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम आपण इथेच थांबवतोय. पाहत राहा पुढारी. पुढारी ऑनलाईन दीपोत्सव या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे होती आणि तिने आपल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. तिच्या नाटकापासून सुरू झालेल्या या प्रवासाबद्दल तिने आपल्याला सांगितलं आणि इथून पुढच्या काळामध्ये दिग्दर्शनामध्ये मृण्मयीकडून अनेक नवनवीन चित्रपट बनावेत आणि आपल्याला पाहायला मिळावेत अशी सदिच्छा व्यक्त करूया आणि या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. हा कार्यक्रम कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी ऑनलाईन. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.